विद्यार्थी मित्रांनो, आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स हा टॉपिक बघतोय. त्याचं हे तिसरं लेक्चर आपण बघतोय आणि या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेन एनर्जीचं एक्सप्रेशन बघणार आहे. गेल्या व्हिडिओमध्ये लास्टला आपण स्ट्रेस स्ट्रेन कर्वचा पार्ट बघितला होता आणि त्याच्यानंतरचा जो पुढचा पॉईंट येतो या सिलेबसमधला तुमच्या, तो आहे स्ट्रेन एनर्जी. तर स्ट्रेन एनर्जी म्हणजे नेमकं काय ते आधी आपण समजून घेऊ. एखादी इलास्टिक वायर असेल, मग ती मेटलची असेल किंवा रबरची असेल, ज्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार होतो अशी इलास्टिक वायर असेल, ती स्ट्रेच केल्यानंतर त्या वायरमध्ये पोटेन्शियल एनर्जी तयार होते. ती जी पोटेन्शियल एनर्जी आहे त्यालाच स्ट्रेन एनर्जी असं म्हणतात. आपण याच्या अगोदर यंग्स मॉड्युलसमध्ये बघितलं होतं की एक वायर आहे ज्याची एक बाजू फिक्स एंडला बांधलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याला लेंथ असते, त्याला आपण कॅपिटल एल, वायरचं एरिया कॅपिटल ए, त्याची वाढणारी लेंथ ही स्मॉल एल असं म्हणतो आणि त्याला आपण जो फोर्स ॲप्लाय करतो हा एफ हा फोर्स ॲप्लाय करतो. तर वायरला किंवा रबरला फोर्स ॲप्लाय केला की रबरची लेंथ वाढते आणि जशी जशी लेंथ वाढत जाईल तसं तसं त्या रबरमध्ये एक रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होतो आणि एक पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये तयार होते. ती एनर्जी म्हणजे काय असतं तर त्याला स्ट्रेन एनर्जी असं म्हणतात. म्हणून स्ट्रेन एनर्जीची डेफिनेशन थोडक्यात अशी सांगितली जाते: द इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी गेन्ड बाय वायर ड्युरिंग इलॉंगेशन. म्हणजे त्या वायरमध्ये जी इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी तयार होते, कधी ज्यावेळी ती वायर स्ट्रेच होते, त्याची लेंथ वाढली जाते, इलॉंगेशन होतं, त्यावेळेस त्या एनर्जीला स्ट्रेन एनर्जी असे म्हणतात. मग डेफिनेशन अशी होते: द इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी गेन्ड बाय ए वायर ड्युरिंग इलॉंगेशन बाय स्ट्रेचिंग फोर्स इज कॉल्ड ए स्ट्रेन एनर्जी. मग इथं आपण एक वायर कन्सिडर केल्यानंतर आपण मग यंग्स मॉड्युलस बघितला होता. मग आपण याच्या अगोदर स्ट्रेसचा यंग्स मॉड्युलस म्हणजे काय बघितलं होतं, तो असतो लॉन्जिट्युनल स्ट्रेस अपॉन लॉन्जिट्युनल स्ट्रेन. मग लॉन्जिट्युनल स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया असतो आणि स्ट्रेन हा चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ असा रेशिओ असतो. मग त्यानुसार ते दोन्हीचे इक्वेशन असे होतात: लॉन्जिट्युनल स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया आणि लॉन्जिट्युनल स्ट्रेन होतो स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. आणि यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला आपण याच्या अगोदर पण शिकलो यंग्स मॉड्युलस, तो असा आहे की यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू लॉन्जिट्युनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युनल स्ट्रेन. मग इथं आपण कॅपिटल एल तर एफ कॅपिटल एल अपॉन ए इंटू स्मॉल एल असं होतं. आता हे जे इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू एफ एल अपॉन ए इंटू स्मॉल एल, हे इक्वेशन जर एफसाठी लिहिलं तर ते असं होतं: वाय इंटू कॅपिटल ए इंटू स्मॉल एल डिवाइड बाय कॅपिटल एल म्हणजे ओरिजिनल लेंथ. तर हा फोर्ससाठी फॉर्म्युला तयार होतो. आता स्ट्रेन एनर्जी बघत असताना आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला हवा आहे, म्हणून आपण यंग्स मॉड्युलसवरून फोर्सचा फॉर्म्युला मिळवला. तो असा मिळाला आता की कॅपिटल एफ दॅट इज फोर्स इज इक्वल टू वाय दॅट इज यंग्स मॉड्युलस ए एरिया ऑफ वायर स्मॉल एल म्हणजे वायरची वाढलेली लेंथ एक्सटेंडेड लेंथ डिवायडेड बाय कॅपिटल एल म्हणजे वायरची ओरिजिनल लेंथ. हा फॉर्म्युला मिळाला एफ इज इक्वल टू वाय ए एल अपॉन कॅपिटल एल. आता ज्यावेळेस स्ट्रेचिंग फोर्स वाढतो म्हणजे द मॅग्निट्यूड ऑफ स्ट्रेचिंग फोर्स इन्क्रीजेस, हा कितीला सुरू होतो म्हणजे ज्यावेळेस आपण वायरला वेट अटॅच करतो ते वेट वायरवरती फोर्स ॲप्लाय करतं. म्हणजे रबरला आपण ओढलं म्हणजे काय ॲप्लाय केला, फोर्स ॲप्लाय केला. मग तो सुरुवातीला 0 असेल आणि नंतर वाढत जाईल. जेवढा जास्त फोर्स वाढत जाईल, समजा सगळ्यात जास्त ॲप्लाय केलेला फोर्स जो आहे तो कॅपिटल एफ एवढा असेल आणि सुरुवातीला किती असणार आहे तर 0 एवढा असेल. मग फोर्स एकूण कुठंपर्यंत वाढतो तर तो 0 एफ एवढा वाढतो. मग मॅग्निट्यूड ऑफ त्यालाच असं म्हणतात, मॅग्निट्यूड ऑफ स्ट्रेचिंग फोर्स इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू कॅपिटल एफ ड्युरिंग द इलॉंगेशन ऑफ वायर. मग ॲट ए सर्टन स्टेज म्हणजे कुठल्या तरी एका स्टेजला, म्हणजे वायरला पहिल्यांदा काहीच फोर्स ॲप्लाय केला नव्हता रबरला, नंतर रबरला फोर्स ॲप्लाय केला की रबरची लेंथ वाढत गेली. मग सुरुवातीला फोर्स ॲप्लाय केला नव्हता म्हणजे तो किती होता तर 0 होता.
नंतर वाढत वाढत गेला फोर्स, एफ हा वाढत वाढत गेला आणि फायनली समजा वायरची एक्स एवढी लेंथ वाढली असेल तर एफ हा फोर्सचा फॉर्म्युला कसा होता. आपण एफचा फोर्सचा फॉर्म्युला इथं बघितला आहे. एफ हा एकूण फोर्स असेल तर एफ इज इक्वल टू वाय ए स्मॉल एल. स्मॉल एल हे काय आहे तर वायरची एकूण वाढलेली लेंथ डिवाइड बाय वायरची ओरिजिनल लेंथ एल. पण इथं आपण एक केस अशी विचारात घेतो आहे की वायरला फोर्स अप्लाय करत असताना मध्येच कुठेतरी एफ एवढा फोर्स अप्लाय केला आहे, स्मॉल एफ एवढा, आणि त्यावेळेस वायरची वाढलेली लेंथ एक्स एवढी आहे, स्मॉल एक्स एवढी. तर कॅपिटल एफच्या ऐवजी इथे इक्वेशनमध्ये येईल स्मॉल एफ आणि स्मॉल एलच्या ऐवजी येईल एक्स. मग इक्वेशन तयार होतं स्मॉल एफ इज इक्वल टू वाय ए एक्स अपॉन एल. हे समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. हे स्मॉल एफ कसं आलं आणि स्मॉल एक्स कसं आलं. स्मॉल एफ वायरची लेंथ वाढत असताना ज्यावेळेस आपण फोर्स वाढवत जातो त्यावेळी मधल्याच कुठल्या तरी एका स्टेजचा आपण फोर्स विचारात घेतला ज्याला नाव दिलं स्मॉल एफ, आणि त्यावेळेस किती लेंथ वाढलेली, ती वाढलेली लेंथ मध्येच कुठेतरी एफ एवढा फोर्स असताना वाढलेली लेंथ स्मॉल एक्स एवढी असते. मग आम्ही इक्वेशन लिहिलं स्मॉल एफ इज इक्वल टू वाय ए एक्स अपॉन एल. आता तेवढा एफ एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर स्मॉल एक्स एवढी डिस्प्लेसमेंट झाली असा अर्थ होतो आणि त्यानुसार एफचा फॉर्म्युला आम्ही लिहिला. आता एफ एवढा फोर्स असताना एक्स एवढी डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर लगेचच अजून थोडीशी डी एक्स एवढी डिस्प्लेसमेंट झाली समजा त्याच्यानंतर लगेच किती डिस्प्लेसमेंट झाली एक्स एवढ्या डिस्प्लेसमेंट नंतर लगेचच तर डी एक्स एवढी झाली. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो का तर ह्याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं. एक वायर आहे ज्या वायरला आपण लोड अटॅच करतो म्हणजे वेट जोडतो किंवा फोर्स अप्लाय करतो आहे ज्याच्यामुळे वायरची काय लेंथ होते वाढत जाते, वायरची लेंथ वाढत जाते. मग वायरची लेंथ सुरुवातीला वाढलेली लेंथ 0 असते, जसं वेट वाढत जातं तशी वायरची लेंथ वाढत वाढत जाते. मग लेंथ वाढत जाताना सगळ्यात शेवटी एकूण कितीनं लेंथ वाढते तर त्याला आम्ही स्मॉल एल असं म्हणतो. पण स्मॉल एल व्हायच्या अगोदरच स्मॉल एफ एवढा फोर्स अप्लाय झाल्यानंतर एक्स एवढी लेंथ वाढली तर आम्ही तो फॉर्म्युला मिळवला आणि तो असा मिळाला स्मॉल एफ इज इक्वल टू वाय एक्स अपॉन एल. आता एक्स एवढी डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर लगेचच त्यानंतरच डी एक्स एवढी डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजे डी एक्सनं अजून वाढली वायर. समजा एक्स एवढी डिस्प्लेसमेंट झाले, एक्स एवढी लेंथ वाढले आणि त्याच्यानंतर लगेचच एफ एवढा फोर्स असतानाच डी एक्स एवढी लेंथ वाढली. मग हे डी एक्स एवढी लेंथ वाढत असताना काहीतरी वर्क झालं असेल. मग वर्क होतं म्हणजे काय होतं, वर्कचा फॉर्म्युला आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्कचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग वर्क आता डी एक्स एवढी डिस्प्लेसमेंट अतिशय, डी एक्स का म्हणलं आहे की एक्स ही जास्त आहे पण डी एक्स ही अतिशय थोडी आहे. मग अतिशय थोडीशी डिस्प्लेसमेंट होण्यासाठी थोडंसं वर्क झालं असेल. मग वर्क हे थोडंसं असेल तर त्याला डी डब्ल्यू असं म्हणतात. मग त्याचा फॉर्म्युला लिहिता येतो. वर्कचा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग वर्क किती तर थोडंसं झालं म्हणून डी डब्ल्यू. डी डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स किती अप्लाय झाला होता तर स्मॉल एफ आणि डिस्प्लेसमेंट किती झाली डी एक्स एवढी. मग डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डी एक्स असेल. पण आम्ही ऑलरेडी स्मॉल एफचा फॉर्म्युला आता इथं डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डी एक्स आलं, पण एफ जो आहे तिथं एफचा आम्ही फॉर्म्युला मगाशी मिळवला तो असा होता एफ इज इक्वल टू वाय ए एक्स अपॉन एल. हा वाय ए एक्स अपॉन एल हा फॉर्म्युला एफचा एफ इज इक्वल टू वाय ए एक्स अपॉन एल हा इथं पुट करायचा एफच्या जागेवरती, स्मॉल एफच्या जागेवर. डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डी एक्स तिथं एफच्या ठिकाणी पुट केला तर डी डब्ल्यूची व्हॅल्यू होते डी डब्ल्यू इज इक्वल टू वाय ए एक्स अपॉन एल इंटू डी एक्स. तर ह्याला म्हणायचं स्मॉल वर्क इज इक्वल टू वाय ए एक्स अपॉन कॅपिटल एल इंटू डिस्प्लेसमेंट स्मॉल डिस्प्लेसमेंट डी एक्स. तर हे छोटंसं वर्क मिळालं कशासाठी, किती फोर्स अप्लाय केल्यानंतर तर एफ एवढा फोर्स अप्लाय केलेला असताना किती वर्क झालं तर ते वर्क किती होतं तर वाय ए एक्स अपॉन एल इंटू डी एक्स. मग एकूण वर्क किती झाला असेल आणि त्यासाठी एकूण फोर्स किती अप्लाय झाला, एकूण फोर्स एफ एवढा अप्लाय झाला, कॅपिटल एफ एवढा. म्हणजे एक वायर आहे त्या वायरला आपण काहीच फोर्स अप्लाय केला नाही तर त्याची लेंथ किती वाढली तर 0 वाढली. समजा आम्ही फोर्स अप्लाय केला आणि तो वाढवत नेला, एकूण फोर्स किती अप्लाय केला असेल तर कॅपिटल एफ एवढा केलेला असतो. मग कॅपिटल एफ एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची किती लेंथ वाढली असेल ते कसं मिळवायचं तर वायरची लेंथ ही 0 पासून एक्स ही जर वाढलेली लेंथ असेल तर ती 0 पासून कॅपिटल स्मॉल एल एवढी वाढते.
सुरुवातीला लेंथ किती वाढली असेल वायरची, तर 0 वाढली असेल. नंतर वाढत वाढत जाऊन एकूण वाढलेली लेंथ किती झाली असेल, तर स्मॉल एल एवढी. मग एक्स ही जर डिस्प्लेसमेंट आपण दाखवली, वायरची वाढणारी लेंथ दाखवली, तर ती 0 पासून स्मॉल एल एवढी वाढते. मग टोटल वर्क डन कसं मिळवायचं, तर टोटल वर्क डन हे मिळालेल्या DWचं इंटिग्रेशन घ्यायचं आणि त्याची जी रेंज घेतो आपण कुठून कुठंपर्यंत, तर 0 पासून एलपर्यंत. वायरची लेंथ कुठून कुठं वाढते, तर 0 पासून स्मॉल एलपर्यंत. म्हणून टोटल वर्क डन W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DW अँड इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू एल. कुठून कुठंपर्यंत लेंथ वाढते, तर 0 पासून स्मॉल एलपर्यंत. तर आता इथं DWचं आम्ही आता इक्वेशन मिळवलं ते पुट केलं. समजा DW इथं आहे YAX अपॉन कॅपिटल एल इंटू DX. हे इक्वेशन आम्ही इथं DWच्या ठिकाणी पुट केलं. तर मग इक्वेशन असं होतं, W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू एल YAX अपॉन एल इंटू DX. आता Y हा यंग्स मॉड्युलस आहे जो कॉन्स्टंट असतो. वायरचा एरिया कॉन्स्टंट आहे. वायरची ओरिजिनल लेंथ कॉन्स्टंट आहे, ज्या न बदलणाऱ्या व्हॅल्यू आहेत. YA आणि कॅपिटल एल या न बदलणाऱ्या व्हॅल्यू आहेत, कॉन्स्टंट आहे म्हणून त्या इंटिग्रेशन साईनच्या बाजूला लिहिल्या, बाहेर लिहिल्या. मग W इज इक्वल टू YAL अपॉन इंटिग्रेशन ऑफ 0 टू एल एक्स DX असं येतं. मग एक्स DXचं इंटिग्रेशन कसं मिळवलं जातं, तर एक्सचे पॉवर 1 न वाढवायची, म्हणजे ऑलरेडी 1 असते ती 1 न वाढवली, x⁻² झालं. आणि जे पॉवर तयार होते x⁻, आता इथं 2 x⁻² आहे, त्या 2नंच डिवाईड करायचं. हे इंटिग्रेशन मिळवण्याची पद्धत आहे. म्हणजे समजा एक्सचं इंटिग्रेशन ही x²/2 असतं, का तर एक्सची पॉवर 1 त्याच्यात 1 मिळवायचं, 1 + 1 2 झालं, म्हणजे x² झालं, त्या 2नंच डिवाईड करायचं. दुसरं एक्झाम्पल सांगतो. समजा x² आपल्याला इंटिग्रेशन मिळवायचं असेल, ऑलरेडी स्क्वेअर असताना x² इंटिग्रेशन मिळवायचं असेल, तर एक्सची पॉवर x² किती असते, x² एक्सची पॉवर असते 2. मग ती 2 अजून 1 मिळवायचं, x³ होईल आणि त्याच 3 डिवाईड करायचं, मग ते x³/3 होईल. इथं एक्सला पॉवर आहे 1, मग x⁻1 आहे, ते x⁻1 1 वाढवलं, मग x⁻2 आणि त्याच 2 डिवाईड करायचं. मग हे इंटिग्रेशन काढण्याचं फॉर्म्युला आहे. मग W इज इक्वल टू YAL इंटू स्क्वेअर ब्रॅकेट x²/2 एक्स DXचं इंटिग्रेशन येतं x²/2 आणि जे लिमिट आहे 0 टू एल ते ॲज इट इज पुट केलं, व्हॅरीज फ्रॉम 0 टू एल. आता ते लिमिट पुट करूया. लिमिट पुट कसं करायचं, एकदा हायर लिमिट पुट करायचं मायनस लोअर लिमिट पुट करायचं. मग W इज इक्वल टू आलं YAL ॲज इट इज L²/2 मायनस लोअर लिमिट आहे 0 ते 0/0² म्हणजे 0च येईल. मग कसं येणार इक्वेशन, W इज इक्वल टू YAL² अपॉन 2L. आता हे 2 कॉमन जर घेतलं एका बाजूला लिहिलं, तर ते 2 म्हणजे 1/2 बाजूला निघेल. मग W इज इक्वल टू येतं, W इज इक्वल टू बघा, W इज इक्वल टू येणार 1/2 YAL अपॉन एल इंटू स्मॉल एल. म्हणजे काय केलं बघा, फॉर्म्युला कसा मिळवला, स्क्वेअर ब्रॅकेटच्या खालचं जे W आहे त्याचं इक्वेशन बघा, W इज इक्वल टू YAL² अपॉन 2L असं आलं. ते कसं आलं, तर 0चं स्क्वेअर/2 येतं 0, त्यामुळे बाकीचं राहते काय YAL² डिवाइड/2L. हे डिवाइड/2 जे आहे ते 1/2 एका बाजूला लिहिलं, राहिलं काय YAL² अपॉन एल. हे जे स्मॉल L² आहे ते L इंटू एल असं लिहिलं, वेगळं लिहिलं. त्याचं कारण का, तर YAL अपॉन कॅपिटल एल म्हणजे काय असतं, तर ते आपण Fचा फॉर्म्युला बघितलेला मग अशी, कॅपिटल Fचा फॉर्म्युला. तो कॅपिटल Fच्या फॉर्म्युलानुसार कॅपिटल F इज इक्वल टू YA स्मॉल एल अपॉन कॅपिटल असं असते. म्हणून ते लिहिताना असं लिहिलं, L² ऐवजी YAL अपॉन कॅपिटल एल इंटू स्मॉल एल बाजूला लिहिलं. आता हे YA स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल म्हणजे F पुट करायचं. मग W इज इक्वल टू येतं 1/2 F इंटू एल. मग वर्क डन म्हणजे W किती आलं, तर 1/2 F म्हणजे काय, फोर्सला लोड असं म्हणतात. आणि स्मॉल एल म्हणजे काय, तर कितीनं लेंथ वाढली त्याला म्हणायचं एक्सटेन्शन, किती चेंज झाली लेंथ त्याला म्हणायचं एक्सटेन्शन. मग वर्क डनचा फॉर्म्युला तयार झाला, वर्क डन इज इक्वल टू 1/2 लोड इंटू एक्सटेन्शन. सो दिस वर्क डन बाय स्ट्रेचिंग ऑफ फोर्स. हे कशामुळं काय आहे ते, तर स्ट्रेचिंग ऑफ फोर्स असतं. तर बघा, तर आपण तुम्हाला वर्क डनचा जो फॉर्म्युला मिळाला आम्हाला तो काय मिळाला, तर वर्क डन इज इक्वल टू 1/2 लोड इंटू एक्सटेन्शन. सो दिस वर्क डन बाय स्ट्रेचिंग फोर्स इज इक्वल टू एनर्जी गेनड बाय वायर. दिस एनर्जी इज स्ट्रेन एनर्जी. म्हणजे काय बघा, जे वर्क डन आम्ही मिळवलं ते वर्क डन
म्हणजेच स्ट्रेन एनर्जी असते. म्हणजे वायरला आता थोडक्यात सांगतो, पुन्हा एकदा हे इक्वेशन आपण बघितलं, पण त्याचा एक्झॅक्टली अर्थ कसा होतो की एखादा रबर आहे, त्या रबरची एक बाजू आम्ही फिक्स बाजू बांधली कुठेतरी आणि दुसऱ्या बाजूला आम्ही वेट अटॅच केलं. ते वेट अटॅच केल्यामुळे त्या वेटनं त्याला फोर्स ॲप्लाय केला खालच्या बाजून आणि तो फोर्स ॲप्लाय झाल्यामुळं रबरची लेंथ वाढली. रबरची जी लेंथ वाढत जाते ती लेंथ वाढते म्हणजे एक्सटेन्शन होतं. त्याला वाढलेली लेंथ स्मॉल एलनं दाखवतो आपण. मग आपण इक्वेशन मिळवलं आता W = काय 1/2 FL. हे W म्हणजे काय की लेंथ वाढत जाते म्हणजे तिथं फोर्स ॲप्लाय होतो आणि डिस्प्लेसमेंट होते म्हणजे लेंथ वाढते आणि फोर्स ॲप्लाय होतो म्हणजे वेट अटॅच केल्यामुळे त्याला फोर्स ॲप्लाय होतो. ज्यावेळी फोर्स ॲप्लाय होतो आणि डिस्प्लेसमेंट होते त्यावेळी वर्क तयार होतं. मग हे वर्क म्हणजे किती आलं तर 1/2 F × L. आणि हे जे वर्क डन आहे हे वर्क डन कशाच्या स्वरूपात वायरमध्ये सेव्ह केलं जातं, स्टोअर केलं जातं, तर ती स्ट्रेन एनर्जी आहे. त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी तयार होते. म्हणजे बघा आपण एखादी स्प्रिंग पकडली आणि ती ओढली म्हणजे फोर्स ॲप्लाय केला आणि त्याची लेंथ वाढली. मग फोर्स ॲप्लाय केला आणि लेंथ वाढली. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, लेंथ वाढणे म्हणजे डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क तयार होतं. आणि ज्यावेळी स्प्रिंगची लेंथ वाढते त्यावेळी स्प्रिंगमध्ये एनर्जी येते. हात सोडला की ती स्प्रिंग परत ओरिजिनल साईजला जाईल. म्हणजे ती जी स्प्रिंगमध्ये एनर्जी तयार होते त्याला म्हणायचं स्ट्रेन एनर्जी. ही झालेल्या वर्क डन एवढीच असते. म्हणून स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला तयार होतो. स्ट्रेन एनर्जी = 1/2 लोड म्हणजे फोर्स इंटू एक्सटेन्शन म्हणजे वाढलेली लेंथ. आता ही मिळाली स्ट्रेन एनर्जी. आम्हाला ह्या स्ट्रेन एनर्जीच्या फॉर्म्युल्यावरून स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम मिळवायचे. पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय, स्ट्रेन एनर्जीला व्हॉल्यूमनं डिवाइड करायचं. स्ट्रेन एनर्जीला कशाने डिवाइड करायचं, व्हॉल्यूमनं. म्हणजे स्ट्रेन एनर्जी डिवाइड बाय व्हॉल्यूम झालं. त्यालाच म्हणायचं काय, स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आता बघा स्ट्रेन एनर्जीचं फॉर्म्युला आहे 1/2 लोड इंटू एक्सटेन्शन. मग स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय, स्ट्रेन एनर्जी अपॉन व्हॉल्यूम. त्यालाच आम्ही स्ट्रेन एनर्जीचं वर्क डन पण म्हणतो. स्ट्रेन एनर्जीलाच आम्ही काय म्हणले, वर्क डन म्हणजे स्ट्रेन एनर्जी, दोन्ही इक्वल असतात. मग स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हेच वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम म्हणता येतं. मग वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम = काय येईल तर वर्क डन इन स्ट्रेचिंग वायर अपॉन व्हॉल्यूम ऑफ वायर. थोडक्यात काय की जे लोड इंटू एक्सटेन्शन आले त्याला आपण काय डिवाइड केलं पाहिजे तर व्हॉल्यूम डिवाइड केला पाहिजे. तर हे इक्वेशन मी पुन्हा एकदा सांगतो, जरा नीट समजून घ्या. तर वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम हे कसं मिळवायचं तर वर्क डन डिवाइड बाय व्हॉल्यूम. मग वर्क डन आम्ही आत्ता मिळवलं, तो फॉर्म्युला आम्हाला काय मिळाला होता 1/2 F × L डिवायडेड बाय काय मिळालं AL. आता AL म्हणजे काय, A हा एरिया असतो आणि L ही लेंथ आहे. मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू लेंथ असं असतं. त्यावेळी काय तयार होतं तर व्हॉल्यूम तयार होतं. मग व्हॉल्यूम म्हणजे लेंथ इंटू लेंथ म्हणजे एरिया तयार होतो. लेंथ इंटू लेंथ म्हणजे काय झालं, व्हॉल्यूम झाला. मग लेंथ इंटू लेंथ एरिया इंटू लेंथ म्हणजे व्हॉल्यूम. तर इथं इक्वेशन तयार होतं 1/2 FL अपॉन AL. AL म्हणजे काय असतं तर व्हॉल्यूम असतो. लक्षात आलं का बघा. पुन्हा एकदा सांगतो, वरती इक्वेशन बघायचं काय लिहिलं आहे, स्ट्रेन एनर्जी ती किती आहे तर 1/2 लोड इंटू एक्सटेन्शन. आता लोड म्हणजे फोर्स आणि एक्सटेन्शन म्हणजे वाढलेली लेंथ स्मॉल एल. तर 1/2 लोड कॅपिटल F आणि एक्सटेन्शन किती आहे तर स्मॉल एल. तर 1/2 FL हे स्ट्रेन एनर्जीचं इक्वेशन आहे. त्याला डिवाइड कशाने करायचं तर व्हॉल्यूम म्हणजे AL. तर एरिया इंटू लेंथ हा व्हॉल्यूम असतो. आता मिळालं, मग इक्वेशन आलं वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम किंवा स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हे आलं 1/2 FL अपॉन AL. हे लिहिताना सुट्टं लिहिलं, वेगळं लिहिलं. कसं लिहिलं 1/2 इंटू ब्रॅकेट F अपॉन A इंटू ब्रॅकेट स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. आता F अपॉन A म्हणजे झाला स्ट्रेस आणि स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल म्हणजे झाला स्ट्रेन. मग 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन असं पण लिहिता येतं. मग स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हा 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन असं लिहिता येतं. मग ह्या स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचं इक्वेशन मिळालं 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन. हे लक्षात राहते. तर स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती मिळाले आम्हाला 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन. आता काही इथं आपल्याला अझम्पशन्स लक्षात घ्यायचे. थोडंसं डेरिव्हेशन लेंदी आहे पण इझी आहे, आपल्याला स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायला सोपं आहे. आता आम्हाला वर्क युनिट आम्ही पहिल्यांदा वर्क डन मिळवलं. वर्क डन म्हणजे स्ट्रेन एनर्जी ती मिळाली 1/2 F × L मिळाली. त्याच्यानंतर आम्ही काय मिळवलं वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम, त्याला स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम
ते मिळालं काय 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन. आता पुढचं काही अजम्पशन्स बघा. यंग्स मॉड्युलस वाय त्याचा फॉर्म्युला आपण बघितलं तर तो कसा असतो, वाय इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग ह्याच्यानुसार स्ट्रेस इज इक्वल टू काय येईल, त्या फॉर्म्युल्यानुसार वाय इज इक्वल टू जर स्ट्रेस अपॉन स्ट्रेन असेल तर स्ट्रेस इज इक्वल टू काय येतं, वाय इंटू स्ट्रेन. मग स्ट्रेनचा फॉर्म्युला काय झाला, स्ट्रेस अपॉन वाय. स्ट्रेनसाठी लिहायचं म्हणला तर तो असा लिहिता येईल, स्ट्रेन इज इक्वल टू स्ट्रेसला काय डिवाइड होईल, वाय. हे झाली स्ट्रेनची व्हॅल्यू. आता स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हे इक्वेशन बघा, ते काय मिळालं आम्हाला. आता जर स्ट्रेस इंटू स्ट्रेन असं मिळालं होतं 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन, तर ते जर पुट केलं स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमच्या ठिकाणी पुट केलं, लक्षात येते का बघा. पुन्हा एकदा सांगतो, इथं आम्ही काय इक्वेशन मिळवले, स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हे आम्हाला मिळाले 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन. आता स्ट्रेसची व्हॅल्यू आम्ही काय मिळवली बघा, इथं मिळवली स्ट्रेसची व्हॅल्यू वाय इंटू स्ट्रेन. काय मिळवली, वाय इंटू स्ट्रेन. ही पुट केली आम्ही, कुठं पुट केली, इथे स्ट्रेसच्या ठिकाणी वाय इंटू स्ट्रेन. मग कसं येईल, 1/2 वाय इंटू स्ट्रेन म्हणजे स्ट्रेनचा काय येईल, स्क्वेअर, म्हणजे 1/2 वाय इंटू स्ट्रेन स्क्वेअर असेल. मग स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हे असंही लिहिता येतं 1/2 वाय स्ट्रेनचा स्क्वेअर. किंवा स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हे असेही लिहिता येईल, कशी लिहिता येईल बघा, स्ट्रेनचा फॉर्म्युला मिळाला आहे स्ट्रेस अपॉन वाय, मग तो 1/2 स्ट्रेसचा स्क्वेअर अपॉन वाय अशीही होते. तुम्ही म्हणणार सर हे दोन्ही इक्वेशन जर स्ट्रेन युनिट पर युनिट व्हॉल्यूम मिळाले तर हे दोन्ही इक्वेशनची गरज आहे का, तर तुम्ही स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हे जे 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन आहे इथंपर्यंत जरी लक्षात ठेवलं तरी ते इक्वेशन होतं. इथं फक्त आम्ही अजम्पशन्स केलेत किंवा इक्वेशन कन्वर्ट करून आम्ही इक्वेशन मिळवले. हे जे इक्वेशन आम्हाला मिळालं कुठलं, हे 22 नंबरचं 6.22 6.23 6.24 हे सगळे इक्वेशन म्हणजे काय आहेत तर स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम असेच आहेत. मग हे खरं इक्वेशन कुठलं तर स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हे आहे 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन हे इक्वेशन आहे, ते लक्षात ठेवलं तरी चालतं. आता याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आम्ही बघणार आहे, तो आहे हार्डनेस. आता या टॉपिकमधलं काही शेवटचे 2 थिअरॉटिकल पॉईंट राहिलेले आहेत. एक हार्डनेस आहे आणि त्याच्यामध्येच आपण 2 छोटे पॉईंट बघणार आहे, टफनेस वगैरे आणि स्ट्रेंथ, आणि नंतर फ्रिक्शनचा पॉईंट बघणार आहे. आणि ते बघितलं की हा टॉपिक संपतो आहे. पहिल्यांदा आपण हार्डनेस म्हणजे काय बघूया. आता हे तसं थिअरॉटिकल आहे, याची थिअरी खूप दिलेली आहे. आपण हे शॉर्टमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. मुद्देसूद कसं लक्षात ठेवता येईल हे आम्हाला बघता येते. तर बघा, पहिल्यांदा आपण बघूया हार्डनेस म्हणजे काय. तर सॉलिडची प्रॉपर्टी असते की सॉलिड हे हार्ड असतं. आपण म्हणतो ना एखादं लोखंड असेल हे खूप हार्ड आहे, तर हार्डचा अर्थ असा होतो की ते बेंड होत नाही. हार्डनेस ही अशी प्रॉपर्टी आहे ज्याच्यामध्ये बेंडिंग होत नाही. म्हणजे आपण एखादी लोखंडाची सळई घेतली ती आपण सरळ हाताने वगैरे बेंड करू शकत नाही, खूप आहे. किंवा एखादी लाकूड असेल जाड लाकूड, तर ते आपण सॉलिड आहे म्हणतो, त्याचा अर्थ काय, खूप हार्ड आहे असं म्हणतो. हार्ड म्हणजे काय तर ते इझिली बेंड होत नाही. त्याच्याऐवजी आपण एखादी दुसरी समजा एखादी रबर बँड घेतला किंवा रबरची रिंग घेतली तर ती इझिली बेंड होते, का तर ते हार्ड नाही आहे. पण सॉलिडची एक प्रॉपर्टी असते की सॉलिडमध्ये हार्डनेस ही प्रॉपर्टी आहे, आणि हार्डनेस या प्रॉपर्टीचं काय की इझिली डिफॉर्म होत नाही, त्याचं बेंडिंग इझिली होत नाही. मग इथं आपण एका वाक्यात असं सांगू शकतो, द टर्म हार्डनेस रेफर्स टू स्टिफनेस ऑर रेजिस्टन्स टू बेंडिंग. जे बेंड व्हायला अपोज करतं त्याला काय म्हणायचं, हार्डनेस म्हणायचं. ही अशी प्रॉपर्टी आहे जी बेंडिंगला अपोज करते. रेजिस्टन्स म्हणजे अपोज करणे, तर हार्डनेस ही अशी प्रॉपर्टी आहे जी बेंडिंग होऊन देत नाही. तर एक लक्षात ठेवायचं की एखादी सॉलिड बॉडी ही खूप हार्ड आहे, ही कशावरून लक्षात घ्यायचं तर ज्याचा रेजिस्टन्स खूप जास्त असतो, जी सहजासहजी बेंड होत नाही त्याला काय म्हणायचं, खूप हार्ड आहे. आता इथं आपण एक दुसरे 2-3 कन्सेप्ट बघणार आहे, ते बघताना कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून हार्डनेस म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं, हार्डनेस म्हणजे काय की जे बेंड होत नाही सहजासहजी त्याला म्हणायचं हार्डनेस. आता दुसरं बघणार आहे आपण, हार्डनेस नंतर आपण स्ट्रेंथ बघणार आहे. आता स्ट्रेंथ म्हणजे काय की स्ट्रेंथचा अर्थ असा होतो की एखाद्या बॉडीला फोर्स अप्लाय केला की त्याची साईज अँड शेप बदलत नाही, त्याला म्हणायचं, त्या बॉडीला काय म्हणायचं की त्याची स्ट्रेंथ खूप जास्त आहे. म्हणजे आपण लोखंडी ठोकळा घेतला आणि त्याच्यावरती घणानं आपण हातोड्यानं खूप त्याच्यावरती हॅमिंग केलं, हॅमरनं आपण त्याला हॅमिंग केलं, तर तरीसुद्धा सहजासहजी त्याचा आकार बदलत नाही. आता त्याकडे काय जास्त आहे तर त्याकडे स्ट्रेंथ जास्त आहे. ज्याचं डिफॉर्मेशन इझिली होत नाही त्याला जास्त स्ट्रेंथ म्हणायचं. तेच आम्ही रबरचा एखादा स्पंजचा बॉल घेतला तर तो पण सॉलिड आहे पण त्याच्याकडे स्ट्रेंथ नाही आहे,
का तर आपण तो इझिलीच त्याचा शेप चेंज हाताने सुद्धा त्याला प्रेस करू शकतो. त्याच्याकडे काही नाही आहे, स्ट्रेंथ नाही आहे. म्हणजे ज्याच्याकडे जास्त स्ट्रेंथ असते त्याचा आकार सहजासहजी बदलत नाही. त्याला काय म्हणायचं, त्याच्याकडे काय जास्त आहे तर स्ट्रेंथ जास्त आहे. हार्डनेस म्हणजे काय, पुन्हा एकदा सांगायचं म्हटलं, हार्डनेस म्हणजे काय, जे सहजासहजी बेंड होत नाही ते हार्ड असतं. आता दुसरी प्रॉपर्टी स्ट्रेंथ आहे. स्ट्रेंथ म्हणजे काय, ज्याचा शेप बदलत नाही, साईज बदलत नाही, म्हणजे थोडक्यात जे डिफॉर्म होत नाही त्याला आपण म्हणायचं स्ट्रेंथ जास्त आहे. आणि अजून एक सांगणार आहे तो आहे टफनेस. टफनेस म्हणजे काय की जे इझिली क्रॅक होत नाही. म्हणजे एखाद्या समजा PVC पाईप आहे, ती टफ नाही आहे. आपण म्हणतो ना पाईप आहे, ही पाईप टफ नाही आहे. टफ नाही म्हणजे काय की त्याला काहीतरी तडकलं किंवा आपण हातानं जरी जोरात बेंड करायचा प्रयत्न केला तरी ती क्रॅक जाते. पहिल्यांदा क्रॅक जातं त्याला म्हणायचं, जे क्रॅक जात नाही त्याला म्हणायचं टफनेस. जे सहजासहजी क्रॅक होत नाही त्याला म्हणायचं टफनेस. म्हणजे 3 प्रॉपर्टी आम्ही बघितल्या. एक हार्डनेस, जे बेंड होत नाही त्याला म्हणायचं टफनेस. स्ट्रेंथ, जे शेप आकार बदलत नाही त्याला आपण म्हणतो, ज्याचा शेप किंवा ज्याचा साईज आणि शेप बदलत नाही, ज्याचं डिफॉर्म होत नाही त्याला आपण म्हणलं स्ट्रेंथ. आणि टफनेस म्हणजे काय की ज्याच्यावरती क्रॅक्स होत नाहीत त्याला आपण काय म्हणतो, टफनेस. म्हणजे 3 प्रॉपर्टी, हार्डनेस, स्ट्रेंथ अँड टफनेस. बेंडिंग होत नाही ते हार्ड असतं, जे शेप बदलत नाही, डिफॉर्म होत नाही ते असतं स्ट्रेंथफुल, आणि जे क्रॅक जात नाही ते असतं टफनेस. मग ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. आपण 3 एक्झाम्पल बघूया. तर त्याच्यावरून सिंगल मटेरियलवरून आपण हार्ड, स्ट्रॉंग आणि टफ सांगू शकतो. स्ट्रेंथ म्हणजे स्ट्रॉंग, हार्ड आणि टफ असे 3 कन्सेप्ट. आता एखादे बुलेट प्रूफ ग्लास असेल तर ती खूप हार्ड असते आणि टफ असते, पण ती स्ट्रॉंग नसते. तसंच दुसरं एक्झाम्पल, ड्रिल मारायचं जे मशीन असतं त्याला जे बीट असतं ते हार्ड पण असतं, स्ट्रॉंग पण असतं आणि टफ पण असते. आणि ॲनव्हिल्स जर बघितलं तर ते कसे असतात, ते टफ असतात आणि स्ट्रॉंग असतात पण त्या हार्ड नसतात. तर हे 3 एक्झाम्पल आहेत. याच्यावर आम्हाला लक्षात येईल टफनेस, हार्डनेस आणि स्ट्रॉंगनेस किंवा स्ट्रेंथ. मग हार्डनेस जे बेंड होत नाही, स्ट्रेंथ किंवा स्ट्रॉंग जे शेप बदलत नाही, आणि जे क्रॅक जात नाही त्याला म्हणायचं टफनेस. हे 3 झाले. आता पुढचा जो पॉईंट बघायचा आपल्याला तो बघायचा आहे फ्रिक्शन. याबद्दल आपण तुम्हाला पहिल्यांदाच काही थोडीशी बेसिक माहिती सांगणार आहे. आता हार्डनेस, टफनेस आणि स्ट्रेंथनेस आपल्याला समजला, स्ट्रॉंगनेस समजला, आणि याच्यानंतर जो शेवटचा पॉईंट आपण बघतोय या टॉपिकमधला तो आहे फ्रिक्शन. त्याला फ्रिक्शन इन सॉलिड असं म्हणतात. तर बघा, तुम्हाला तर फ्रिक्शन इन सॉलिड म्हणजे जर एखाद्या बॉडीवरती दुसरी बॉडी ठेवली, म्हणजे एका फरशीवरती आपण दुसरी फरशी ठेवली, एक एक्झाम्पल म्हणून. फरशी आता सगळ्यांना माहीत आहे. तर समजा एक फरशी दुसऱ्याच फरशीवरती आपण स्लाईड करायची म्हटली तर ती इझिली होत नाही. किंवा एखादा मोठा लोखंडी ठोकळा एका डांबरी रस्त्यावरती ठेवला आणि आम्ही ढकलायला गेलो तर तो इझिली पुढे जात नाही, कारण जो रोड आहे तो रोड त्या ठोकळ्याला मागे ओढेल आणि ठोकळा त्या रोडला पुढे ओढेल, असं होतं. तर तिथं दोन्ही बॉडीज एकमेकाला अपोज करत असतात. त्याला म्हणायचं फ्रिक्शनल फोर्स. तिथं फ्रिक्शन तयार होतं. तर हा जो कन्सेप्ट आहे त्याला म्हणायचं फ्रिक्शन. सॉलिडमध्ये फ्रिक्शन जास्त असतो, लिक्विडमध्ये सुद्धा असतो पण तो कमी असतो. मग सॉलिडमधलं फ्रिक्शन म्हणजे काय, तर समजा आपण एखादा ट्रॉली आहे ती ढकलतोय पुढं, त्याला जर चाकं असतील तर ते चाकं फिरत फिरत जातात, पण ती ट्रॉली उभी असताना आपण जर त्याला ढकलायला गेलो तर त्याला खूप फोर्स ॲप्लाय करायला लागतो. कारण फोर्स का अप्लाय करायला लागतो, त्याचे जे चाकं आहेत त्या चाकांमध्ये आणि खालचा जो रस्ता आहे त्या रस्त्यांमध्ये फ्रिक्शन तयार होतं. रस्ता त्याला मागे ओढेल आणि चाकं पुढे उडतील. मग हा जो दोन्ही फोर्स तयार होतो, अपोजिट फोर्स, याला म्हणायचं फ्रिक्शन. मग यालाच म्हणतात फ्रिक्शन इन सॉलिड. त्याची काही आपल्याला एक्झाम्पल बघायचे. मग एखादा समजा आपण टेनिस बॉल असेल, आपण तो ग्राउंडवरती थ्रो केला तर तो ग्राउंडवरून पुढं जात असताना, सरपडीत जात असताना तो काही वेळानं पुढं जाऊन थांबतो. मग पुढं जाऊन थांबतो का, तर जे गवत असते ज्या ग्राउंडवरून बॉल पुढे जातो ते गवत त्याला ओढून धरायचा प्रयत्न करतं. म्हणजे काय अप्लाय करतं, तर फ्रिक्शनल फोर्स. गवत त्याला मागे ओढेल आणि बॉल पुढे जर जाईल, पुढच्या बाजूने फोर्स अप्लाय करतो. तर ही असा फोर्स होतो इक्वल अँड अपोजिट फोर्सेस किंवा अपोजिट फोर्सेस
अपोजिट डायरेक्शननं दोन फोर्सेस अप्लाय होतात, तो जो कन्सेप्ट आहे त्याला म्हणायचं फ्रिक्शन. तर त्याला म्हणतात फ्रिक्शन इन सॉलिड. ही एक अशी प्रॉपर्टी आहे ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स अप्लाय होतो, म्हणजे अपोजिट फोर्स अप्लाय होतो रिलेटिव्ह मोशनमध्ये. एक पुढे जात असेल तर ते खालचा त्याला दुसरा त्याला मागे ओढतो. तर रिलेटिव्ह मोशनमध्ये जो रेजिस्टन्स अप्लाय होतो, जो अपोजिट फोर्स अप्लाय होतो, त्याला म्हणायचं फ्रिक्शन. तर सॉलिडमध्ये असणारे हे झाले काय असतात, तर हे फ्रिक्शन्स असतात. तर रिलेटिव्ह मोशनमध्ये जो रेजिस्टन्स अप्लाय होतो, म्हणजे अपोजिट फोर्स अप्लाय होतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, तर याला म्हणणार आहे आपण फ्रिक्शन. तर काही ठिकाणी फ्रिक्शन गरजेचा असतो, काही ठिकाणी तो गरजेचा नसतो. ते ॲप्लिकेशनवरती डिपेंड आहे. आपण ते याच पॉईंटमध्ये पुढं शेवटला त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघणार आहे, त्यावेळी आपल्या लक्षात येते. आत्ता सध्या आपण फ्रिक्शन म्हणजे काय समजलं. आता हे ओरिजिन ऑफ फ्रिक्शन म्हणून एक कन्सेप्ट आहे किंवा पॉईंट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय समजायचं तुम्हाला सांगतो की फ्रिक्शन कुठं तयार होतं. आपल्याला असं वाटेल की समजा आपण दोन एक्झाम्पल लक्षात घेऊया की एक रोड आहे जो एकदम स्मूथ आहे आणि एक रस्ता आहे, एक रोड जो आहे तो एकदम रफ आहे. एक स्मूथ रोड आणि एक रफ रोड, म्हणजे एक खराब रस्ता ज्याला खड्डे खूप आहेत आणि एक स्मूथ एकदम प्लेन रस्ता आहे. तर या दोन्हीवरून एक गाडी जात असेल, दोन्ही रस्त्यावरून तीच गाडी, तर त्या गाडीला कुठल्या ठिकाणी जास्त फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होईल, तर जिथं खड्डे जास्त आहेत तिथं. पण अजून एक कन्सेप्ट असा आहे की जर दोन बॉडी दोन्ही स्मूथ असतील तर फ्रिक्शनल फोर्स खूप जास्त होतो. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की समजा आपण काचेवरती जर काच ठेवले, तर दोन्ही पण स्मूथ आहेत, पण काचेवरून काच जर तुम्ही सरकवायला गेला तर ती इझिली सरकत नाही, चिटकून बसते. का तर त्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स खूप स्ट्रॉंग होतो. तर याला ओरिजिन ऑफ फ्रिक्शन म्हणतात, की तो कुठल्या रेग्युलर सरफेस आहे का स्मूथ सरफेस आहे का इरेग्युलर आहे त्याच्यावरून ते ठरवलं जातं. तर इथं एक डायग्राम दिसते बघा, की इथं जे सरफेस दिसतात ते इरेग्युलर आहेत. जर एखादा स्मूथ सरफेस जरी बघितला आणि त्याचा मायक्रोस्कोपिक व्ह्यू बघितला तरी तो इरेग्युलर असतो. म्हणजे समजा आपण लांबून जर रोड बघितला तर तो स्मूथ दिसतो, पण अगदी खूप जवळून जर एखादा डांबरी रोड आपण बघितला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला खड्डे दिसतील. तर तो जो काय असतो तो रफनेस असतो, त्याला इरेग्युलर सरफेस असं म्हणतात. मग एखादा पॉलिश्ड सरफेस आणि इरेग्युलर सरफेसचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जर दोन्ही सरफेसेस एकदम स्मूथ असतील, एकदम सेम असतील, म्हणजे दोन काचा, एक समजा आपण मोबाईलची सरफेस, तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल सांगतो की आपण दोन मोबाईल घ्यायचे आणि दोन्ही मोबाईलचे दोन्ही डिस्प्ले एकमेकाला आहे आणि त्याला आपण कोहेसिव्ह फोर्स असं म्हणतो. दोन सेम मटेरियलमध्ये असणारा जो फोर्स असतो त्याला म्हणायचं कोहेसिव्ह फोर्स. आणि दोन अपोजिट मटेरियलमध्ये जो फोर्स असतो, म्हणजे मोबाईलची पुढची बाजू आणि मोबाईलची पाठीमागची बाजू, हे दोन वेगवेगळे मटेरियल असतात बघा. तर ग्लास असते पुढं, पाठीमाग असते काय, प्लास्टिक असते किंवा कवर असेल. तर हे जे आहे ते दोन अपोजिट मटेरियल आहेत. दोन अपोजिट मटेरियलमध्ये असणारा फोर्स, म्हणजे दोन मोबाईल घेतलं आणि ते अपोजिट बाजूनं एकमेकाला चिटकवले, तर ते दोन्ही मटेरियल वेगवेगळे असल्यामुळं काच आणि पाठीमागची बाजू असे दोन मोबाईलचे एकत्र आले तर ते चिटकून बसणार नाही, का तर त्याला अधेसिव्ह फोर्स अप्लाय होतो आणि तो खूप वीक असतो. काही ठिकाणी स्ट्रॉंग असतो, काही ठिकाणी वीक असतो. तर हा आहे फ्रिक्शनचा कन्सेप्ट. म्हणजे मला जे सांगायचं होतं तुम्हाला की ओरिजिन ऑफ फ्रिक्शन काय असतो, तर तो सरफेसवरती असतो. सरफेसची रेग्युलॅरिटी, इरेग्युलॅरिटी, स्मूथनेस याच्यावरती डिपेंड असतो. तर जर कोहेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग असेल तर ते चिटकून बसतं, कोहेसिव्ह फोर्स वीक असेल तर ते चिटकत नाही. अधेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग असेल तर फोर्सेस अपोजिट किंवा डिफरंट फेसेस जरी असेल तरी तो चिटकून बसतात. तर हा एक कन्सेप्ट. आता आम्हाला याच्यात लक्षात काय ठेवायचं बघा. पहिल्यांदा आम्ही बघितलं की फ्रिक्शन इन सॉलिड, की सॉलिडमध्ये एक बॉडी दुसऱ्या बॉडीवरती स्लाईड करायला गेलं तर दोन्ही एकमेकाच्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करतात. तो जो अपोजिंग फोर्स असतो त्याला म्हणायचं फ्रिक्शन. मग तो फ्रिक्शन जो तयार होतो तो फ्रिक्शनल फोर्स दोन्ही बॉडीला एकमेकाला काय करतात, अपोज करतात. आणि हा ओरिजिन त्या सरफेसवरती डिपेंड असतो. आता याचे काही आपण टाईप्स बघणार आहे. मी तुम्हाला हे अजून व्यवस्थित समजावं यासाठी छान मी काही ॲनिमेशन्स बनवलेत, ते तुम्हाला दाखवणार आहे. जरा होल्ड करा, मी दाखवले बघा. या एक्झाम्पलमध्ये बघा
की एक छोटासा ब्लॉक आहे, त्या ब्लॉकला एक मधमाशी ढकलायचा प्रयत्न करते पुढं. आता मधमाशीची जी ताकद आहे ती कमी आहे त्या ब्लॉकपेक्षा. आता तो ब्लॉक पुढं का जात नाही लवकर, कारण त्या ब्लॉकचा आणि खाली असणाऱ्या टेबलमध्ये दोन बॉडीज आहेत, एक तो ब्लॉक आणि दुसरं म्हणजे टेबल. त्याच्यामध्ये स्लायडिंग होतं. ते स्लाईड होत असताना दोन्ही एकमेकाला अपोज करत असतात. टेबल त्याला पुढे जाऊन देणार नाही आणि ब्लॉक त्याला पुढे ढकलायचा, पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. तर इथं रिलेटिव्ह फोर्सेस तयार होतात. एक इकडच्या बाजूला फोर्स तयार होतो तर एक इकडच्या, आणि त्याच्यामुळे जो फोर्स तयार होतो तो जे फोर्सेस आहे त्याला फ्रिक्शनल फोर्सेस म्हणायचं, जे रिलेटिव्ह मोशनला अपोज करत असतात. हे एक एक्झाम्पल आहे, याच्यात आम्हाला फ्रिक्शन लक्षात येतं. आता अजून एक एक्झाम्पल दाखवतो बघा. मी जे मगाशी म्हटलं की रोड जर टफ असेल आणि रफ असेल आणि स्मूथ असेल, तर समजा एखादा रेग्युलर एकदम स्मूथ रोड आहे आणि त्याच्यावरती आम्ही एखादा स्पियर आहे तो ढकलायचा प्रयत्न करतो. तर वरचं जे एक्झाम्पल आम्ही बघतोय त्याच्यात आमच्या लक्षात येईल की तो इझिली पुढे जात नाही. आता खूप टफ आहे, खूप रफ असा रोड आहे आणि त्याच्यामधून ते ढकलणं खूप टफ जाते, अवघड जाते, कारण त्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स खूप जास्त आहे. कारण त्याचा अपोजिंग फोर्स जो आहे तो जास्त आहे. तो कसला फोर्स असेल? फ्रिक्शनल. तेच जर एखादा स्मूथ सरफेसवरून आम्ही ढकलायचं म्हटलं, म्हणजे एकदम काचेवरून जर एखादा स्पियर किंवा एखादा स्पंजिंग बॉल पुढे ढकलायचं म्हटलं, तर आम्हाला ते खूप बलून पुढे ढकलायचं म्हटलं तर खूप इझी जाईल, कारण दोन्हीमध्ये फ्रिक्शनल फोर्स खूप कमी तयार होतो. तर हा जो असतो फोर्स त्याला म्हणायचं फ्रिक्शन फोर्स. आता इथं तुम्हाला मी काही एक एक्झाम्पल सांगतो, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की फ्रिक्शन कसं तयार होतं. की समजा आपण एखाद्या रोडवरून चालतोय, आपल्या पायामध्ये जे शूज साठी बनवले असते, त्याला आपण बटन्स असं म्हणतो बघा. ते कशासाठी असते, किंवा टायरला बटन्स असतात ते कशासाठी असतात, की ते गरजेपुरता फ्रिक्शन तयार करू शकले पाहिजेत. जर फ्रिक्शन तयार नाही झाला तर ते पुढं नाही, फ्रिक्शन तयार झालं तर तिथं बॅलन्सिंग होणार नाही. म्हणजे आपण रस्त्यावरून चालत जात असताना किंवा फरशीवरून चालत जात असताना जर साबणाचं पाणी ओतलेलं असेल तर आम्ही घसरून पडणार का? तर आमचे पाय आणि जो रोड आहे खाली ज्याच्यावरून आम्ही चालतोय, जी फरशी आहे, त्या फरशीमध्ये आम्ही फरशीला पाठीमागं ढकलायचा प्रयत्न करतो आम्ही, आणि म्हणजे आम्ही पुढे जातो. पाठीमागच्या बाजूला आम्ही फोर्स ॲप्लाय केल्यामुळे आम्ही कुठे जातो? पुढे जातो. तर तो एक फ्रिक्शनल फोर्स होतो. रिलेटिव्ह मोशनमध्ये फोर्स ॲप्लाय होत असतो. जर तो फोर्स नीट ॲप्लाय होऊ शकला नाही तर काय होणार आहे? स्लायडिंग होईल किंवा घसरून पडेल. याच्यात लक्षात येतं की फ्रिक्शन गरजेचं आहे. फ्रिक्शनल फोर्स नसेल तर आम्हाला नीट चालताच येणार नाही. एवढा स्मूथ सरफेस आहे की ज्याच्यावरून घसरून पडते. का घसरून पडते? का तर काय ॲप्लाय होत नाही? तर फ्रिक्शन ॲप्लाय होत नाही. अजून एक एक्झाम्पल दाखवतो बघा. हे ज्याच्यात लक्षात येतं की जर एखाद्या बॉडीला आपण पुढे ढकलायचा प्रयत्न केला तर ती बॉडी काय करते? पाठीमागच्या बाजूला फोर्स ॲप्लाय करते. म्हणजे आपण पुढे ढकललं तर ती कुठं ढकलते? माग. हा जो रिलेटिव्ह फोर्स अपोजिशन आहे त्याला काय म्हणायचं? फ्रिक्शन म्हणायचं. काय म्हणायचं? तर फ्रिक्शन. आता याच्याबरोबर तुम्हाला काही फ्रिक्शनचे टाईप्स बघणार आहे आपण. जरा होल्ड करा. आता फ्रिक्शनचा जो पहिला टाईप असतो त्याला म्हणतात स्टॅटिक फ्रिक्शन. त्याला स्लायडिंग फ्रिक्शन असं पण म्हटलं जातं. तो आपण बघतो. तर पहिला स्टॅटिक फ्रिक्शनचा लॉ आहे, द लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन. जो अपोजिंग रिॲक्शन अप्लाय होते त्याला आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणतो. मग जो स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये जो लिमिटिंग फोर्स आहे, जो फोर्स अप्लाय होतो, ह्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो नॉर्मल रिॲक्शनला. मग प्रोपोर्शनलचं इक्वल केलं तर आपण बघितलं की त्याला कॉन्स्टंट मल्टिप्लाय होतं. तर एफ एल इज इक्वल टू म्यू एस इंटू एन असं होईल. या म्यू एसला काय म्हणायचं? तर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी किंवा कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतात. मग कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला तयार होतो म्यू एस इज इक्वल एफ एल अपॉन एल. एफ एल अपॉन एन. एफ एल म्हणजे काय? तर ॲप्लाय केलेला फोर्स पुढच्या बाजून, आणि नॉर्मल रिॲक्शन म्हणजे अपोजिट डायरेक्शननं अप्लाय झालेली नॉर्मल रिॲक्शन. तर ती अप डाऊन पण असू शकते, लेफ्ट राईट ही असू शकते. नॉर्मल रिॲक्शन ज्या बाजूनं फोर्स ॲप्लाय केला त्याच्या अपोजिट डायरेक्शननं नॉर्मल रिॲक्शन ॲप्लाय होते. तर म्यू एस इज इक्वल काय होतं? तर एफ एल अपॉन एन. हा झाला स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन याला स्लायडिंग फ्रिक्शन पण म्हणतात. म्हणजे एखादा ब्लॉक आम्ही रस्त्यावरून पुढे ढकलते, स्लाईड करतो, तर त्याला म्हणायचं स्टॅटिक फ्रिक्शन. तर त्याच्यामध्ये दुसऱ्या एक दोन गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की द लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इंडिपेंडंट ऑन द ॲपरंट एरिया. एरियावरती डिपेंड नसतो. आणि तिसरं जे आहे
ती लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन डिपेंड्स अपॉन कशावरती अवलंबून असतो, तर ते कसल्या मटेरियलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. म्हणजे सोप सोल्युशनवरती किंवा साबणाच्या पाण्यावरती आम्ही एखादा मेटलचा ब्लॉक ढकलत असेल तर ते इझिली पुढे जाईल का, तर सोप सोल्युशन आहे, फ्रिक्शन प्रोव्हाइड होणार नाही. कॉन्टॅक्ट कसा झाला याच्यावर. तीच जर एखादा रफ रोड असेल तर आम्हाला तो इझिली लक्षात येणार नाही आहे. तर हा झाला कसला, तर ह्याला म्हणायचं पहिला टाईप फ्रिक्शनचा पहिला स्टॅटिक फ्रिक्शन. आता काही मटेरियलमध्ये वेगवेगळे मटेरियल जे असतात त्या मटेरियलचे स्टॅटिक फ्रिक्शन कॅल्क्युलेट केले आहेत, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेत. यूएसच्या व्हॅल्यू ह्याला युनिट नसते, कॉन्स्टंट असतात. किंवा ब्रास किंवा स्टील असतील तर 0.51 असतो, ॲल्युमिनियम असेल 0.61 असेल, किंवा ग्लास जे आपण काच म्हणतो तो 0.94 आहे. बघा ग्लासचा इथं लक्षात येतं आहे स्टीलपेक्षा जास्त आहे का, तर ग्लास खूप स्मूथ आहे आणि दोन स्मूथ सरफेस एकत्र आले तर त्याचं स्टॅटिक फ्रिक्शन वाढतं. म्हणजे काचेला काच चिकटते. मग असे मी एक्झाम्पल जे सांगितलं की दोन मोबाईल घेतले आणि त्याच्या दोन्हीच्या स्क्रीन एकत्र जोडल्या, म्हणजे दोन्हीच्या स्क्रीन गार्ड एक मला जोडले म्हणजे फेसेस, तर दोन्ही काचा एकावरती एक असे येतील आणि ते चिटकून बसतात. हे चिकटणं म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो खूप जास्त होतो. म्यूएसची व्हॅल्यू 0.94 होते. ही जर रबर असेल, रबर किंवा कॉन्क्रीट असेल, रबरवर रबर ठेवला तर रबर एवढा जाम बसतो, त्याला आपण म्हणतो ना खूप जाम अटकला आहे, तर तो कारण त्याचा स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो वाढतो. तो किती आहे तर 1 एवढा आहे. हा तसा जास्त आहे, खूप आहे. तर हे झाले स्टॅटिक फ्रिक्शन. कशामधले स्टॅटिक फ्रिक्शन, पहिला टाईप बघितला आपण फ्रिक्शनमधला त्याचा. आता दुसरा एक टाईप बघणार आहे, तो आहे कायनेटिक फ्रिक्शन. कायनेटिक जो मोशनमुळे तयार होतो त्याला म्हणतात कायनेटिक. आपण कायनेटिकचा अर्थ काय की असा फोर्स जो बॉडी मोशनमध्ये असताना तयार होतो. म्हणजे एखादा आपण मेटलचा ठोकळा पुढे ढकलतो रोडवर आणि तो पुढे ढकलत असताना सुरुवातीला जो अप्लाय झाला तो स्टॅटिक फ्रिक्शन, आणि एकदा पुढे जायला लागला की पुढे जात असताना सुद्धा फोर्स अप्लाय होतो, तो म्हणजे कुठला तर स्टॅटिक फ्रिक्शन. फ्रिक्शन बिटवीन टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट वेन वन बॉडी इज ॲक्च्युली स्लायडिंग ओव्हर द अदर बॉडी. म्हणजे एक बॉडी दुसऱ्या बॉडीवरून स्लाईड होत असताना, पुढे जात असताना जो फोर्स अप्लाय होतो अपोजिंग फोर्स, त्याला कायनेटिक फ्रिक्शन असं म्हणतात. तुम्हाला कायनेटिक फ्रिक्शन आणि स्टॅटिक फ्रिक्शनमधला फरक व्यवस्थित समजावा म्हणून मी एक व्हिडिओ दाखवणार आहे, बघा. आता इथं बघा की कायनेटिक फ्रिक्शन आणि स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे एक मेटलचा किंवा एक वुडनचा लाकडी मोठा ठोकळा आहे, त्याला उजव्या बाजूची डायग्राम स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये बघा की त्याला पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो कुठे ढकलतो तर पाठीमागे ढकलते. एका जागेवरती असताना, थांबलेली असताना पुढे ढकलताना जो फोर्स अप्लाय करावा लागतो आणि अपोजिंग फोर्स जो अप्लाय होतो तो त्याच्यामुळे तयार होणारा जो फ्रिक्शन आहे त्याला म्हणायचं स्टॅटिक फ्रिक्शन. आणि कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे एकदा पुढे जायला सुरुवात झाली की पुढे जात असताना सुद्धा रोड त्याला अपोज करत राहणार आहे. आपण म्हणतो ना खरवडत निघालाय किंवा सरपडीत निघालाय, त्यावेळी जो खालून जो फोर्स अप्लाय होतो रोडवरून किंवा सरफेसवरून जो फोर्स अपोजिट फोर्स अप्लाय होतो तो म्हणजे कसला फ्रिक्शन तर कायनेटिक फ्रिक्शन. थोडक्यात काय, स्टॅटिक म्हणजे एका ठिकाणी थांबलेला असताना जो अपोज तयार होतो, जो फ्रिक्शन तयार होतो तो स्टॅटिक फ्रिक्शन. एका ठिकाणी स्टे म्हणजे थांबलेला असताना तयार होणारं फ्रिक्शन स्टॅटिक फ्रिक्शन, आणि मोशनमध्ये असताना तयार होणारं फ्रिक्शन कायनेटिक फ्रिक्शन. या डायग्रामवरून तुमच्या इझिली लक्षात येईल की कायनेटिक फ्रिक्शन आणि स्टॅटिक फ्रिक्शनमधला फरक काय. तर थोडक्यात एवढं, स्टॅटिक आपण फ्रिक्शनचे टाईप बघतो. ॲक्च्युली एकूण 3 टाईप आहेत. पहिला आहे स्टॅटिक, दुसरा कायनेटिक आणि तिसरा रोलिंग आहे. मग रोलिंग समजून घेताना तुम्हाला त्याच्या अगोदर मी स्टॅटिक आणि कायनेटिक व्यवस्थित समजून सांगतो. स्टॅटिक म्हणजे एखादी बॉडी एका जागेवरती स्टेबल आहे, थांबलेली आहे, आणि ती स्लाईड होण्यासाठी जो फोर्स अप्लाय केला जातो त्यावेळेस जो फ्रिक्शन तयार होतो त्याला म्हणायचं स्टॅटिक फ्रिक्शन. आणि ती एकदा स्लाईड व्हायला लागली, पुढं जायला लागली की त्याला मोशन येते, आणि ती बॉडी मोशनमध्ये असताना सुद्धा जो अपोजिंग फोर्स अप्लाय होतो, जो फ्रिक्शन तयार होतो त्याच्यामुळं, त्याला म्हणायचं कायनेटिक फ्रिक्शन. तर कायनेटिक फ्रिक्शन हा दुसरा टाईप आहे. याच्यामध्ये आपण काही अजून याच्यातले काही कन्सेप्ट आता आपण कायनेटिक फ्रिक्शनचं डायग्राम आणि स्टॅटिक फ्रिक्शनची डायग्राम बघितली. आता आपण त्याचे कायनेटिक फ्रिक्शनचे काही लॉज आहेत बघूया. कायनेटिक फ्रिक्शनसुद्धा त्याला FK असं म्हणतात. कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स आहे तो सुद्धा नॉर्मल डायरेक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. मग प्रोपोर्शनलचं इक्वल केलं की कॉन्स्टंट मल्टिप्लाय होईल. मगाशी जो कॉन्स्टंट तयार झालेला होता त्याला म्यू म्हणलं होतं, तर स्टॅटिक होता म्हणून यस. आता इथं फ्रिक्शनल आहे म्हणून के म्हणूया, तर त्याला म्यू असं म्हणावं लागेल. मग FK इज इक्वल टू म्यू के इंटू एन, देअरफॉर म्यू के इज इक्वल टू FK अपॉन एन असं होईल.
मग थोडक्यात काय तर स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये जसं Fs हे डायरेक्टली प्रोपोर्शनल होतं नॉर्मल रिॲक्शनला, तसं इथं Fk हे नॉर्मल रिॲक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल. नॉर्मल रिॲक्शनचा अर्थ लक्षात घ्या, जर आम्ही पुढच्या बाजूनं फोर्स अप्लाय करत असेल तर पाठीमागच्या बाजूनं अपोजिट डायरेक्शननं जो त्या बॉडीचा फोर्स अप्लाय होतो त्याला म्हणायचं नॉर्मल रिॲक्शन. तर ह्याच्यातलं काही दुसरे 1-2-3 लॉज आहेत ते असे आहेत. तर दुसरा जो आहे, फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज इंडिपेंडंट ऑफ द शेप अँड ॲपरंट एरिया. तो शेप आणि एरियावरती कायनेटिक फ्रिक्शन डिपेंड नसतो. पण तिसरा जो आहे, फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन डिपेंड्स, कशावरती डिपेंड असतो तर ते मटेरियल कसलं आहे, त्याचं नेचर काय आहे आणि त्याचा सरफेस कॉन्टॅक्ट कसा झाला आहे, म्हणजे स्मूथ सरफेस आहे का रफ सरफेस आहे ह्याच्यावरती मात्र डिपेंड असतो. पहिलं दुसऱ्यात बघितलं आपण काय की शेप आणि एरियावरती डिपेंड नसतो, कॉन्टॅक्टवरती डिपेंड असतो. आणि चौथा काय, द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज इंडिपेंडंट ऑफ द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन द ऑब्जेक्ट अँड द सरफेस प्रोव्हाइडेड दॅट रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इज नायदर लार्ज नॉर टू स्मॉल. बघा हा पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या. चौथा जो आहे त्याच्यात कसं सांगितलं आहे की हा जो कायनेटिक फ्रिक्शन आहे हा इंडिपेंडंट असतो रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवरती. कुठल्या कशाची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी तर त्या दोन ऑब्जेक्टमधली, म्हणजे वेळी डिपेंड करतं. एकदा ते पुढं जायला लागलं की रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवरती डिपेंड राहत नाही आहे. तर हे काही लॉज आहेत स्टॅटिक फ्रिक्शनचे. आता कायनेटिक फ्रिक्शनचे. तर काही मटेरियल आणि त्याचे कायनेटिक फ्रिक्शन्स आपण बघूया. जर रबर असेल तर त्याचं कायनेटिक एकदा पुढे जायला लागलं की रबरचा पण कमी होतो, कायनेटिक फ्रिक्शन 0.25, ग्लास 0.40, ब्रास असेल 0.40. आता हे कसं सांगतं बघा, रबर आणि कॉन्क्रीट या दोन्हीच्या मधला, ग्लास या दोन्हीच्या मधला, ब्रास ऑन स्टील, म्हणजे एखादा ब्रास मटेरियल स्टीलवरती ठेवलं तर किती कायनेटिक फ्रिक्शन होतं. ॲल्युमिनियम स्टीलवरती ठेवलं तर 0.47 होतं. स्टील हे स्टीलवरती ठेवलं तर 0.50. तसंच टेफ्लॉनवरती ठेवलं तर 0.80 एवढा कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मिळतो आम्हाला. तर हे काही मटेरियल आणि ते दोन वेगवेगळे मटेरियल त्याच्यामध्ये होणारं कायनेटिक फ्रिक्शन आपण बघितलं. आता तिसरा टाईप बघूया, रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन म्हणजे काय तर फ्रिक्शन बिटवीन टू बॉडीज इन कॉन्टॅक्ट वेन वन बॉडी इज रोलिंग ओव्हर द अदर बॉडी. म्हणजे एक बॉडी रोलिंग होते दुसऱ्या बॉडीवरती. याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. या एक्झाम्पलमध्ये बघा की इथं आपल्याला एक डायग्रॅम दिसते. त्या डायग्रॅममध्ये एक बॉल आहे जो एका उताराच्या दिशेनं किंवा एका बॉडीवरून रोल होत खाली होते. बघा फिरत फिरत हा रोल होत खाली होते. एखादी एक बॉडी दुसऱ्या बॉडीवरती रोल होत असते. ही रोल होत असताना त्या दोन बॉडीमध्ये फ्रिक्शन तयार होतं. तो जो फ्रिक्शन आहे त्याला म्हणायचं रोलिंग. एकदा स्लाइड व्हायला लागली, मोशनमध्ये आली की मोशनमध्ये असताना अप्लाय होणारा फ्रिक्शन म्हणजे कायनेटिक फ्रिक्शन. आणि एखादी बॉडी रोल होत असेल, एक बॉडी दुसऱ्या बॉडीवरून रोल होत असताना, रोलिंग होत असताना अप्लाय होणारा फ्रिक्शन म्हणजे कुठला असतो तर रोलिंग फ्रिक्शन म्हणायचं. तर हे असे एकूण 3 फ्रिक्शन आहेत. त्यातला तिसरा जो टाईप आपण बघतोय हा आहे रोलिंग फ्रिक्शन. आता अजून एक एक्झाम्पल आहे बघा की वेगवेगळ्या मटेरियलचे सेम बॉडीवरती अप्लाय होणार रोलिंग फ्रिक्शन. आता इथं 4 बॉडीज आहेत, तर 4 बॉडीजचे वेगवेगळे रोलिंग फ्रिक्शन आहेत. आता सगळ्यात बाजूला रेड आहे ती फास्ट जाते, त्याच्या बाजूची अजून फास्ट जाते, काही स्लो जातात, कारण प्रत्येकाचा फ्रिक्शन वेगवेगळा आहे. हे 4 वेगवेगळे मटेरियल एकाच मटेरियलवरून रोल केलेत, पण काही फास्ट जातात काही स्लो जातात. याचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये फ्रिक्शन कमी जास्त, ज्याचं जास्त फ्रिक्शन ते स्लो जाईल, ज्याचं फ्रिक्शन अतिशय कमी आहे तो फास्ट जाईल. का तर आता समजा 2 नंबर तिकडून 2 नंबरचा जो बॉल आहे, जसं येल्लोविश दिसतो तो जो खाली येतोय तो स्पीडने येतोय. त्याचं कारण काय की त्या बॉलमध्ये आणि त्या मटेरियलमध्ये सरफेसमध्ये असणारं फ्रिक्शन कमी आहे म्हणून तो फास्ट येतोय. काही स्लो, जे सगळ्यात स्लो येतो त्याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये असणारं फ्रिक्शन जास्त. तर हा जो आहे एखादी बॉडी दुसऱ्या बॉडीवरती रोल होत असताना त्या सरफेसमध्ये आणि त्या बॉडीमध्ये ॲप्लाय होणारा जो फ्रिक्शन आहे त्याला म्हणायचं रोलिंग फ्रिक्शन. तर हा आहे तिसरा टाईप रोलिंग फ्रिक्शनचा, रोलिंग फ्रिक्शन. आता आपण फ्रिक्शनचे तिन्ही टाईप बघितले, स्टॅटिक फ्रिक्शन बघितला, नंतर कायनेटिक फ्रिक्शन बघितला, फ्रिक्शनचा तिसरा टाईप बघितला आम्ही आता रोलिंग फ्रिक्शन. ह्या रोलिंग फ्रिक्शन, आता हे जे सगळे फ्रिक्शन्स आहेत त्याचे काही फायदे आहेत, त्याला म्हणायचं ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन. काही तोटे
आपण एखाद्या सरफेसवरून एखाद्या ग्राउंडवरून चालू शकतो, ते फक्त आणि फक्त फ्रिक्शन तयार होतं म्हणूनच. जर फ्रिक्शन तयार होत नसेल तर आम्ही घसरून पडू शकतो. मग अशी मी एक डायग्राम दाखवली तुम्हाला. दुसरं एक ॲडव्हान्टेजेस आपण सांगतो, वी कॅन होल्ड ऑब्जेक्ट इन हँड ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे एखादं समजा काठी आहे, आम्ही काठी हातात पकडतो किंवा हातांना आम्ही फिरवू शकतो काठी. कारण काय की आमच्या हातांमध्ये आणि त्या काठीमध्ये काय होतं की फ्रिक्शन तयार होतं, त्याला स्टॅटिक फ्रिक्शन. ते हातात एका जागेवरती थांबतं, जिथं पकडले तिथं थांबते. कारण कसला फोर्स तयार होतो त्याला म्हणायचं स्टॅटिक फ्रिक्शन. तेच जर आम्ही त्या ह्याला समजा सोप सोल्युशन असेल किंवा ऑइल लागलेलं असेल, तर ऑइल लागलेली काठी आम्ही हातात पकडली तरी चटकन निसटून जाईल. कारण त्याच्यामध्ये काय तयार होत नाही आहे, तर फ्रिक्शन तयार होत नाहीत. एखाद्या व्हेकलचे ब्रेक्स असतील तर ते पण कशाच्या कुठल्या टेक्निकवरती वर्क करतात, तर फ्रिक्शनवरती. ब्रेक मारतात म्हणजे काय, चाक फिरणं कमी होतं. चाक फिरणं थांबलं की ते रोडवरती फ्रिक्शन अप्लाय करतं आणि थांबतं. तर किंवा एखाद्या क्लाइम्बिंग ऑन ट्रीज ऑन पॉसिबल ड्यू टू फ्रिक्शन. ट्रीचं जे झाडांचं जे क्लाइम्बिंग असतं ते कशामुळे शक्य आहे, तर फ्रिक्शनमुळं. तर हे काय ते ॲडव्हान्टेजेस आहेत. कशाचे ॲडव्हान्टेजेस, तर फ्रिक्शनचे ॲडव्हान्टेजेस. तसे काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहे, म्हणजे तोटे. ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे, तसे काही तोटे असतात. आता एक लक्षात घ्यायचं, मी ह्याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं की एखाद्या गोष्टीचे फायदे जास्त सांगायचे, तोटे कमी सांगायचे. आता इथं ॲडव्हान्टेजेस जास्त सांगितले, 4-5 ॲडव्हान्टेजेस सांगितले, 3च आपण काय सांगू, 2-3-2च सांगितले तर चालतात. आता फ्रिक्शनचा तोटा काय की फ्रिक्शन अपोजिस करतं मोशनला. एक फ्रिक्शन तयार होतं म्हणजे काय करतं की एक बॉडी दुसऱ्या बॉडीला अपोज करत असते, त्यामुळे फ्रिक्शन तयार होतं. म्हणजे जर फ्रिक्शन तयार होत नसता तर गाडीला पेट्रोल लागलं नसतं, बिना पेट्रोलचीच गाडी पुढे गेली असते किंवा कमी पेट्रोलमध्ये गेली असते, असं आपण म्हणूया. ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त असता तर ती कमी पेट्रोलमध्ये गेली असते. म्हणजे हा एक तोटाच आहे. म्हणजे मशीनमध्ये वगैरे फ्रिक्शन तयार होत असतो. मशीनमध्ये स्लायडिंग वगैरे असते, त्या ठिकाणी फ्रिक्शन तयार होतं. त्याच्यामुळं हीट तयार होते किंवा नॉईज तयार होतो, नको असणारा कर्कश आवाज तयार होतो. किंवा ॲटोमोबाईल इंजिन्स जे असतात ते खूप जास्त फ्युअल वापरतात. मी आता गाडीचं उदाहरण जे सांगितलं की फ्रिक्शनल फोर्समुळं खूप जास्त, म्हणजे समजा कच्च्या रस्त्यावरून गाडी चालवणं आणि प्लेन रस्त्यावरून चालवणं, कच्चा रस्ता हा खूप जास्त फ्रिक्शन तयार करणार आहे, त्यामुळं त्याला जास्त फ्युएल लागेल. तर हे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. आता काय कुठल्या मेथड आहे ज्याच्यामुळं तो फ्रिक्शनल कमी करता येईल, तर मशीनमध्ये फ्रिक्शन तयार होऊ नये म्हणून आपण ऑइल वापरतो, ल्युब्रिकंट म्हणतो. म्हणजे जिथं आपण तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी सायकल असेल तर चेनला आपण ऑइल करतो. गाडी सर्व्हिसिंग करताना वेगवेगळ्या ठिकाणी ग्रीस वापरलं जातं, का तर तिथं फ्रिक्शन कमी व्हावं म्हणून. किंवा बऱ्याच ठिकाणी बेरिंग बॉल आता आलेत मोटरमध्ये वगैरे, इंजिन्समध्ये, तर त्याचा वापर करून फ्रिक्शन कमी करता येतं. तर हे आहेत मेथड टू रिड्युसिंग फ्रिक्शन. पण सगळा फ्रिक्शन काढून टाकता येत नाही, काही प्रमाणात कमी करता येतो. तर हे झाले मेथड टू रिड्युसिंग फ्रिक्शन. तर काही ॲडव्हान्टेजेस बघितले, डिसॲडव्हान्टेजेस बघितले, फायदे तोटे आणि मेथड टू रिड्युसिंग फ्रिक्शन बघितलं. तर इथं हा आपला जो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स हा जो टॉपिक आहे हा इथं संपतो आहे. आपण 3 व्हिडिओजमध्ये हा टॉपिक बघितला. तुम्हाला जरी डाऊट असेल तरी, तुम्हाला काही शंका वाटली तरी तुम्ही विचारू शकता, किंवा जर हे व्हिडिओज तुम्हाला परत बघता येतील, तुम्हाला ज्यांना बघायचे त्यांनी मला मेसेज करा, किंवा तुम्हाला यूट्यूबवरती ती लिंक दिली जाईल. तुम्हाला ते तिन्ही व्हिडिओज टॉपिक पूर्ण रिवाईज करायचं म्हणला तरी बघता येईल. तुम्ही हे नीट बघा, वाचा, आणि काय कळलं नसेल तर, शंका असेल तर विचारा. आपण इथं थांबूया. ओके, थँक्यू.